दिसतच नाही. हा रिपू आहे. पण कोणता रिपू? हा नक्की कोण आहे? आई तुळजाई, नव्या रिपूची लढण्याची मला शक्ती दे. महिषा, तुला जे दृश्य दिसलं होतं त्याचा अर्थ लावण्यासाठी आम्ही हे संदर्भ ग्रंथ शोधत बसलोय. पण नक्की तुम्हा दोघांमध्ये संवाद काय झाला होता हे पुन्हा एकदा नीट सांगतोस का? दितिमाता, तो जो कोणी होता तो अचानक आमच्या समोर आला, एकदा नाही दोनदा. आणि आमचंच प्रतिरूप होता जणू. पण गलितगात्र झालेला, विकल झालेला, कदाचित सततच्या निष्फळ प्रयत्नामुळं हतबल आणि हताश झालेला. जगदंबाला प्राप्त करण्याचे तुझे सगळे मार्ग अनाठायी आहेत, दिशाहीन आहेत. जगदंबेला अंकित करण्याचे आमचे प्रयत्न चुकीच्या दिशेने चालले आहेत हे त्याचं म्हणणं होतं. ज्ञानाचा दिवा अदृश्य झाला. तेज असेल तरीही थोडं, एकावर एक रचलेलं गुपित. यातच शोध सुटेल तुझं कोड. पण त्याचं ते कोड आणि भिंतीवरचा संदेश हे सगळं विचित्र आहे दितिमाता. आम्हालाही सुरुवातीला तुझा तो भासच वाटला होता, पण आजचा भिंतीवरचा संदेश वाचल्यावरती खात्री पटली. दितिमाता, तो असहाय्य, पराभूत, गलितगात्र वृद्ध हे आमचं भविष्य. आम्ही इतके प्रयत्न करतो आहोत, त्यामध्ये आम्हाला कधी यश येणार आहे की नाही? आणि समजा ती गवसली तरी आमचं अंतिम ध्येय तुळजा, तिला आम्ही कधी प्राप्त करू शकणार आहोत की नाही? हा वृद्ध सतत आमच्या समोर येऊन आम्हाला प्रश्न का विचारतोय, आम्हाला कोडी का घालतोय दितिमाता? कदाचित भविष्यात येणाऱ्या एखाद्या मोठ्या संकटाचे हे सगळे संकेत नाही आहेत ना दितिमाता? महिषा, पुढचा रिपू पाठवला की तो यशस्वी होईल आणि जगदंबाला तो घेऊन येईल, असंही तो वृद्ध मनुष्य म्हणालाय ना. कदाचित तुला तुळजापासून दूर ठेवण्यासाठी ही कोणाची चाल नसेल ना. मुद्दाम कुणी हे घडवून आणत नाहीये ना. पण हे साहस कोण करणार दितिमाता? देव? स्वर्गात सुद्धा आमचंच राज्य आहे. देवांचं इतकं धाडस होणार नाही. देवांपैकी कोणीच नसणार कदाचित, पण असुरांपैकी कोणीतरी असू शकतं. कारण ही जी लिपी आहे ती अतिप्राचीन दैत्य लिपी आहे. अंधकार साम्राज्यामध्ये सूर्यप्रकाश येण्याच्या आधी हिचा वापर केला जायचा. देवांना ती लिपी ज्ञात नाही. तुम्ही म्हणताय ते खरं असेल तर दितिमाता, असुरांपैकी कुणात इतकं धैर्य आलं? हे दुस्साहस कोण करू शकेल? तेच शोधून काढायचे. एकदा ह्या प्राचीन लिपीतील अक्षरांचा अर्थ उलगडला तर त्यामागे कोण आहे हे सहज समजू शकेल. काय झालं दितिमाता? काही ध्यानी येतंय आपल्या? या कोड्याचं उत्तर सापडतंय? कोड्याचं उत्तर शोधण्यासाठीची किल्ली नक्कीच सापडली आहे.
रिपू गावाच्या माळ रानावर आलाय. तो कोण आहे, त्याचा काय डाव आहे, हे मला शोधून काढायलाच हवं. पण ते शोधायला आत्ता बाहेर कशी जाऊ मी? चला धनाजीरावांशी बोलून या समस्येवर काहीतरी उपाय काढाय पाहिजे. जगदंबा, आईला सांग मी गेलो म्हणून. बाबा, मी पण येते तुमच्या बरोबर. तू तिथे येऊन काय करणार? आम्ही मोठी माणसं बोलत बसणार आहोत, तुला कंटाळ येईल. अहो, धनाजी काकांचा मुलगा रावजी, त्याच्याबरोबर खेळत बसेन मी. आणि बाकीची मुलं पण येतील खेळायला. त्यांच्याकडे खेळायला मज्जा येते. नाही नको. आणि तिथं खेळायला लागले की लय दंगा करता बरं का तुम्ही. नाही करणार, येते ना मी. तुला नाही सांगितलं ना जगदंबा, नको बरं येऊ तू. आधीच काल रात्री जे काय झालंय गावात, त्याच्यानं काय परिस्थिती आहे, कोण किती चिंतेत आहे ते आपल्याला ठाव नाही. समधी पुरुष मंडळी अशी येड्यावानी वागायला लागल्यावर बायका काळजीतच असणार. त्या काही लहान पोरांना खेळायला पाठवायचे नाहीत. तुला खेळायचं असेल तर इथंच आपल्या अंगणात खेळत बस. बाबा काय हो, येऊ दे ना. तुला सांगितलं ना एकदा, तू हट्ट करू नको. हा उगा आई, मला धनाजी काकांच्या रावजी बरोबर खेळायला जायचंय. बाबा पण तिकडेच चाललेत. जाऊ का मी? तुला आता सांगितलं ना नको येऊ म्हणून. तुम्ही दोघी घरातच थांबा. बाबा म्हणतायत ते बराबर आहे, तू नका जाऊस. मी जाऊन येतो बरं का. रात्री येताना तिची आठवणच घेऊन आलोय बघ. अरे मी तर म्हणत होतो कालची रात सफाई नको पाहिजे होती बघ. होय, अगं ती मनातलं बोलाच बोल. असं वाटत होतं ती रात्र म्हणजे अख्खं वर्ष असलं पाहिजे. हे दोंडीबा, अरे कुठं होता काल तू? समधी शोधत होते तुला दिसभर. आणि सदाभाऊ, तुमचा बी पत्त्या नाही. होता कुठं? स्वर्गात, स्वर्गात होतो स्वर्गात. अहो, बगल तिथं नुसती धुंदी चढली होती. नाचाची धुंदी, रात्रीची धुंदी, अहो सौंदर्याची नशा. काही विचारू नका जनक बाबा. म्हणजे काल तुम्ही देवी आईचा कार्यक्रम सोडून परत त्या बाईचा नाच बघायला गेले होते. अरे लाज वाटू द्या जरा. लाज वाटली नाही, लाज बघितली आम्ही. आणि ती पण स्वतःच्या डोळ्यांनी लाज बघितली. आहा हा 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 हा, काय तिच्या नजरेतली अस्सल लाज, काय ती धुंदी, काय तो खेळ, काय तो नाच, काय ते मुरकणं. हा, तुमचा तो फाजीलपणा मला सांगू नका. काय हे बरं नाही. हे देवी आईची भक्ती करावी, पूजा अर्चेत मन रमवावं. अहो जनक बाबा, मन रमवतोय की, पण त्या बाईच्या डोळ्यात मन रमवतोय. आणि तिच्या नाचावर आम्ही भक्ती करतोय. लय हरवल्यागत वाटतंय बघा. अरारारारा, पार कमरेचं काढून डोक्याला गुंडाळलंय तुम्ही. अवधानी, हा, माझं एक काम कराल काय? धनाजीराव, अहो तुम्हालाच भेटाय येत होतो. बरं झालं इथं भेट झाली. काय चाललंय समजे? खूळ लागल्यागत करायला लागलेत समजे. त्या बाईच्या नादानं पार येडे झालेत. जनक बाबा, अहो तुमचा राग समजू शकतो मी. अहो तुम्हीच काय, आम्ही सुद्धा अशी कला कधी पाहिली नव्हती म्हणून तुम्हाला वेगळं वाटतं इतकंच. त्या बाया नाच करतात म्हणून तुम्हाला चुकीचे वाटतात ना. अहो परते फक्त त्याची कला सादर करतायत. आणि कलेला कलेच्या अंगानंच पाहायला गेलं पाहिजे, नाही का? अहो कला मी बी समजू शकतो, पण त्या कलेमुळे लोक अशी येड लागल्यागत करायला लागत असतील तर त्या कलेला काही अर्थ आहे का सांगा बरं? जनक बाबा, त्यांनी आयुष्यात अशी कला पाहिलीच नव्हती म्हणून भाव चढलेत ते. पण मी काय म्हणतो, तुम्ही बी एकदा होत्या बाईची कला बघा आणि मग ठरवा काय ते. काय बोलताय धनाजीराव? अहो आपण दोघच त्या बाईशी बोलायला आणि या समध्यांना वटणीवर आणायला गेलो होतो आणि आता तुम्ही. मला समज ठावे जनक बाबा, तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. त्या बाई वाईट वंगाळ नाहीये. अहो त्या फक्त त्याची कला सादर करतायत. मी तुम्हाला काय म्हणतो, तुम्ही एक डाव त्यांची कला बघाच. आणि तुम्हाला जर नाही आवडली ना तर
तर आपण त्यांना गावाबाहेर काढू ना. तो अधिकार आहे आपल्याकडं. हो, पण तुम्ही एकदा त्याची कला तर बघा, मगच निर्णय घ्या. एवढंच माझं म्हणणं आहे. आणि तोच खरा न्याय राहील. बाबा आणि आई काय बाहेर सोडतच नाहीये, पण मला जायलाच हवं. काय करू? आई, काय ग? काय नाही. जगदंबा, ए जगदंबा, खेळायला येतेस का? ए चला, मी येते. आपण माळावर जाऊन खेळूया. अगं माळावर कशाला? इथेच खेळूया की तुझ्या अंगणात. इथे नको ग, माळावर मस्त वारा असतो, खेळायला मज्जा येते. हो की नाही किसना? हा, आपण घरी सांगून आलेलो नाही मी. अरे मग सांग की नंतर. आपण नेहमी जातोच की. चला चला, आता ठरलं. आपण माळ रानावरच जायचं. तिथे बोर चिंचा पण खाता येतील ना. तुम्हाला सगळ्यांना आवडतात ना चिंचा? आई, मी बाहेर खेळायला चालले. ए थांब जरा. जगदंबा, कुठं चाललायत आणि कशासाठी जाताय सगळे? मालूच्या घरी चाललो आम्ही खेळायला. माझ्या घरी? अगं तू तर माळावर खेळायला जाऊया म्हटलीस ना. जगदंबा, काय चाललंय हे नक्की? बाबांनी बाहेर कुठं बी जायचं नाही म्हणून सांगितलं ना व? उगा आपण मोठ्यांच्या गोष्टीत पडायचं नाही. तिकडे माळ रानावर काय आहे ते बाबा बघतील. तू नसत्या उचापती करू नगस. आई, जाऊ दे ना ग. आम्ही फक्त खेळायला जातोय, बाकी कुठेही जाणार नाही. नाही नाही, तुम्ही समन्याने इथंच खेळा. कुठं बी बाहेर जायचं नाही. हो चालेल काकी. आम्ही पण तिला हेच सांगत होतो. हीच बाहेर जाऊया म्हणून हट्ट करत होती. हट्टी मुलगी. चला आपण लंगडी खेळूया. हा हा. या कोड्याचं उत्तर शोधण्याची किल्ली नेमकी कोणती आहे ती माता? आता आम्हाला असा एक मंत्र सापडलाय की ज्यामुळे या भाषेचं रूपांतर आपल्याला समजेल अशा भाषेत होईल. आणि त्यानंतर या भिंतीवर काय लिहिलंय याची उकल होईल. ती माता, या रहस्याची लवकरात लवकर उकल व्हायला हवी. तो जो कोणता मंत्र आहे तो लवकरात लवकर उच्चारा आणि या शब्दांचा अर्थ आम्हाला सांगा. चंड मंड दंड चूड रहस्य गूढ उलगडे रक्तमग्न भग्न विघ्न होई दूर सत्वरे. हेच तितिमाता, हेच ते कोड. तो वृद्ध पहिल्यांदा आमच्या समोर आला तेव्हा हेच कोड त्यानं आम्हाला घातलं होतं. पण या कोड्याचं उत्तर काय आहे तितिमाता?